बाई पहिली सून गेली निघून आणि आता ही म्हणती घरात काम करीन आणि धंदा करीन आणि ही म्हणती मला बी वाटून दिलं तर बरं आहे, नाही तर मी जाईन राग राग निघून. आता एकीनं केला बोंगा, आता ही करी सुटली बोंगा आणि आपल्या तर काही डोकंच चाला ना बाई. काय करावं आणि काय नाही काय माहिती. नाव घ्याय ना आणि भाऊबंधांना तर पक्का हसू झालं, भाऊबंद तर पक्की खेळाचे धनी. काही डोकंच चाला ना आता मला. आवरू राहिली बाई आता. ओ आत्या, काय ठरलंय तुमचं सांगा मला एकदाच. अगं बाई आईच्या पोटातून निघाले आज वाईन उद्या पांघरीचे वाटण्या कुठे बी हायचे, पण थोडस निदान घरच्यांना हाताशी धरून तर करा ना. मग आम्ही तुम्हाला हाताला धरले, हे बघा हाताला धरले म्हणूनच मी तुम्हाला एवढं गोडीत बोलते. तर तो सासरा ह्याकडे त्याला मी काय करू, मला गंज वाटत तुमचंच तुम्हालाच द्यायचंय. हा मग देऊन टाका ना, नंतर तर तुम्ही देणारच आहे ना मला, मग आता दिलेलं काय वाईट आहे. तुम्ही आल्या का तुम्ही त्या सासऱ्याचा गुम्या घाला बाई, मला काय म्हणू नका. हे बघा ते काय आमचं ऐकत नाही, तो तुमचंच ते ऐकत तुम्हीच बोला. अगं त्यांनी पार सुना करून आणल्या, पार नातवंड झाले, तरी त्यानं माझं आजपर्यंत ऐकलं नाही, तर तो आता म्हातारपणात मा ऐकल का. तुमचं काही नाही बाई, तुमचं वाटण्या होणार आहे, हाड हाड फक्त माई होणार आहे, दुसरं काही नाही. अहो मग नंतर करण्यापेक्षा आता करा ना, आम्ही काय ते विकणार आहे का काय. अगं तुम्ही विका नका विकू, इकलं तरी तुमचंच इकणार आहे आणि नाही इकलं तरी तुमच्याच पोरांना राहणार आहे. मला काय घेणं पडलं, पण माई काय हाड हाड करू नका बाई. आणि त्या म्हाताऱ्याचं माझं 1 मिनिट पटत नाही. तुमच्या वाटण्या जर झाल्या तर फक्त एक गोष्ट माहिती ध्यानात ठेवा, हात जोडून विनंती आहे, मला तो बाजूनी घे. अहो आम्ही समजू तुम्हाला, आम्ही असं नाही म्हणते की तुमच्या वाटण्या करा म्हणून, आम्ही फक्त म्हणतोय आमच्या जमिनीच्या घराच्या वाटण्या करा. नाही नाही आमच्या बी वाटण्या करा, म्हातारा तिकडे जाऊ दे त्या मोठ्या मध्ये मध्ये नको. आम्ही तुम्हाला सांभाळते, मी भक्कम आहे तेवढी सांभाळ, पण मला वाटण्या पाहिजे म्हणजे पाहिजेलच मला. हे बघा असं एकत्र काही जमणार नाहीये. मी ना आता तो सासरा येऊ दे, मी फायनल करतो. हा कारण की ती आहे ना टाव करून गेली खरं, मला इथं राहू पण नाही वाटत खरं बोललं तर. तुम्हाला सांगते मी, तुम्हाला फक्त सांभाळायचंय ना तर मी सांभाळते ना, मी नाही कुठं म्हंटले तुला हात जोडून विनंती, मला तुमच्यात राहू द्या. अहो मग मी म्हणते ना, मी तुम्हाला बोलतच नाही माझ्या इथून जा म्हणून. आणि आता तुला मी पक्क करून ठेवते, तुमच्याकडे जर मला ठेवलं तर म्हातारा तुमच्यात ठेवू नका, नाही तर सारखी कटकट चालेल. तुला माहिती तो ऐक. खरं सांगते मी, मला तर ना लय राग येतो बरं का मामांचा. काय चालू रे गडबड तू आली? गडबड काय, खाली बसा. खाली बसा माझी. काय मोठ्या सुनाना केला बोंगा, आता हिना बी पिशी भरली, ही म्हणती वाटण्या करते नाही तर ती येत नाही, तशी मी बी येणार नाही. मग आता मला म्हातारपणा जवानी आली का हे घरात एवढे हातपाय आपटायचे, मला आता जवानी आली का हे भांडे कुंडे धुणं भांडे करायचे पाहिजे ना काम. अहो मग आम्ही काम करतोय ना, नाही कुठं म्हंटलोय. आम्हाला काय बिघडलं तुमचं? आम्हाला वाटणं पाहिजे. ती गेली का टाव करून, ती गेली माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटून. ती गेली पण तिला जमीन वाटून दिली का? मी नाही दिली पण देणार तर आहे ना, शेवटी सून आहे तुमची, लेक आहे, देणार तर आहे ना तुम्ही नंतर. एकच सांगतो बाई, तू महापुरी सारखी, तुला एकच सांगतो, मी मरस तर महापाशीत राहणार जमीन, मी मेल्यानंतर वाटून घ्या. अहो तुम्ही जाताल तेव्हा जाताल, आमचं आम्हाला द्या. डोक्यात तुमच्या फरक पडला का? त्या एकीना बोंगा केला, ही बी निघून गेले. हो पोरं का काय गावामध्ये जाणे हिंडवायचे का काय? मग ते तुम्ही तुमच्या बघा, तुमच्या पोरं कसे कवर लावून धरी त्या ती जमीन जागा. नाही मरेपर्यंत मी देणार नाही. हा तुम्ही मरेपर्यंत देऊ नका. तुमच्या पोरांचा दिवस जरी झालं ना तरी तुम्ही देऊ नका. पोरं असे राहून द्या तुमच्या घरात. नंतर मी पोरांना देणारच आहे ना. नंतर देण्यापेक्षा आता द्या ना. तुम्ही एक काम करा ना, त्या काही लगेच नाव करून नाही मागती, पण नाव ठेवा. इथून एवढं तू कर बाई, इडून तेवढं ती करील बाई, असं तरी बोला. डाल्या करून सुनावा डोक्यावर चढवले. अहो पण आता तुम्हाला काय गरज आहे सगळं बघायची? व्हायला घ्यायची काय गरज आहे सांग ना. मग तुमचं काय मत आहे? आता हा येळकोट होऊ राहिला, होऊन द्यायचा का? अरे एकत्र खाते ना, खा ना गोडी. बघा आम्हाला एकत्र राहायचंच नाहीये, नाही राहायचंय. काय झालं? मी म्हणते मला जमिनीच्या वाटे पाहिजे. काय भाऊ आता पोरं अशी करायला लागली. काय तू काय मरायला लागली काय? हा मी मरायला लागले. काय करायच तुला? ती कशी मरून गेली तर तिने माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या. हा ती कुटकुट करून गेली. हा म्हणजे सगळं तुमच्या भावाचं ऐकायचं, तुमच्या म्हणजे माझ्या जावेचं ऐकायचं. हा माझं काय हाय का नाही या घरात? अरे पण किती दिवस राहणार आहेत? आपल्याच वाटेवर येणार आहेत ते. तुम्ही नका शिकू बर का मला. बरं एक काम कर, शेवट देतील ते वाटण्या करून देतील. थांबा तुम्ही रोज राहणार जाशील का? हा ते मी माझं बघन. नाही नाही बघन. मला राहणं जायचंय का मला बायांना पाठवायचं ते मी माझं ऐकून घे, जास्त बोल नको. सगळी शेती करशील का तू? मी माझं काही करल. नावावर घेऊन काय करायचं तुला? नावावर घेऊन करायचं काय? मग माझं आहे का या घरात अस्तित्वच नाहीये ना माझं.
मी काही तर कामवाली बाई आहे का? काय लोकांचं घरी घे हा लोकांचं लोकांचं मग आहे? तेच झालं ना. हा आमच्या नावावर जर काही नसेल तर शेवटी काय आम्ही इथं कामालाच आलेलो आहे ना. आधी अगं. बोली झाली का? अहो. लग्नाच्या time ला. आईला बाहेरच्या बायांना तरी लोक कामासाठी पैसे देतात. हा तुम्ही काय दिलं तुला आजपर्यंत काय आम्हाला? महिना लागतो का तुला भांड्या कुंड्याला बाई ठेवता येत नव्हती का? तुझ्या संग लग्न कशाला केलं मग? हा. बाईच ठेवली असती. मग ठेवा ना बाई, मी जाते ना इथून निघून. ती कशी गेली? मग ती गेली म्हणजे तुला सांडून घ्यायचं काय? हा मग घ्यायचंय मला नाही टिकवायचं. ती राहिली का इथं? तिने एकत्र संसार करायला पाहिजे होता ना. तिने केला का? नाही केला. ती गेली वर तांगड्या करून. मी पण जाणार मग आता. हा राहा तुम्ही इथं. नाही करायचं ना तुम्हाला वाटणार, राहा मग. मला तर शिना आलाय बाई. अरे जरा बोल दर्शिक तू मी काला बोलू मग मी काला बोलू तो आता तरी काला लावून धरलंय म्हातारपणामध्ये. त्यांना पटतंय सगळं. ये ना तू वाटण्या करून. अरे पण मी जिवंत तोवर कसं काय देऊ आणि तू वाटणार? जातो का वा मग? तू जा एकदाचा म्हणजे वाटण्या तरी होतीन. तो पायी माई हाड चालली घरामध्ये. 5 वर्ष जाय ना झालंय. एकदाचा. 5 वर्ष झाले. काटव झोपती मस्त मग सुना 2 काम करते आणि मार टेकून तो पायी पार माई हाड चालली ना घरामध्ये. मेल्यानंतर गुरण जाईन म्हशी जाईन म्हशी दुईन तुलाच लय अरे हात आगे. गुण मारलं ना तो. अरे तुलाच लय आगे. तुलाच वळ कुठे लागा त्या वळायला. हा माव गाईचे आले खिशामध्ये बंडल म्हशीचे लागत ना. आले दुधाचे आले. तुला ते लागा त्या ना सांभाळायला. काय म्हणते किती झाला पगार? तुला काय जेवणी आली भांडू नका म्हातारपणा. बरं का तुम्ही दोघं. का मग? तुम्हाला जेव्हा नावावर करून देईस तेव्हा द्या. हा, मग मी काही म्हणणं नाही माझं. अंग असं शांतता धरायची. हा तुम्हाला आहे ना जेव्हा करायची तेव्हा करा. तू एक काम कर, जास्त नको बोलू. तू निघ निघ हा, जाय. ए बाबा जाणारच आहे निघ निघ मी. निघ जाय. हा तुम्ही नका बोलू मला तेच- एवढं समजलं तेच ना. नको बापाकडून म्हणावं घे. धरू. तुझ्या बापाकडून घे नावावर जमीन ओ करून. मी माझ्या आणि- बापाकडून घेणार आणि तर काय तिकडेच पण थांब, कराल, तिकडेच थांब. समजलं ना. अरे तू हा. काहून मी येड्यापाना गेली ना सोडून करतो? मग राही एकटे. हा, नाही तर राहू. शोधा दुसरी. हा बघू आम्ही आमचं. हा. अरे तुम्ही तू तुमचंच गप ना बाबा. बघायचं. तो अभियाना पाय तोड जोडू का काय? दिसलं का माय ऐकच करू राहील तुझ्या मुळे. तुमच्यामुळे करते, त्यांना पटतंय माझं बोलणं. आम्ही मला तुमच्या तर आईला टेन्शन म्हटलं का आलं मी सांभाळणार बाई. नाही, मी काय म्हटलं मी करून नाही काय सांभाळायला. नाही. हे ना माय ऐकडून घे जमीन नावावर करू. तिच्या नावावर लई आहे. अहो 50 तुमच्या एकर. बापाने आजपर्यंत तुमच्या आई पुढे काय हे केलंय का? हा? मग यांनी माय बापाने नाही जमीन नावावर केली आईच्या. तू कस काय मागायची? कधी तुमच्या आईचं चालून दिलंय का घरात? हा चालू कस काय देईन मी नवरा आहे तिचा. नवरा आहे. काय झालं का बाई? मला तर खेळायचा लय भाऊ टेन्शन राहील. आलंय बाई. काय झालं? नाही तर काही सगळ्यांच हिजा करू करू वैतागले. हे भाऊ ती भाऊजे. नसल जमत तर घर सोडून जाय. तुला शेवट सांगतोय. हा जाणारच आहे. मी काय तुमच्या सोबत राहणार अगं नाही. बाई ग बस ग. लयची चुंदरी तोंड करी सुटली. सरळ बोलत पण तू नीच मग तुमच्या पोराने बाहेर बघितले असेल ना म्हणून तो सरळ बोलतोय. तिला आणायची असेल घरात. हा हा बघितली. अरे हा, तो मला दिसतंच आहे. दाबून ठुलं. त्या दाबून राहिला रिकामी नाही. तो मलाच दाबला नाही तर काय? आजपर्यंत. मग कोणला दाबू? हा तो जग सुनन पुढं पुढे काय गेलं, चालला पुढं ना. गेलं. तुम्ही अजून भागाचे आहेत, समजलं का? तू मी लय काय बोलू म्हणतो? नको तू. ए, हा. ए, मी काय म्हणतो झालं काय? झालं काय? काय झालं झालं? काय? तुमची बायको गेली इथून निघून का? आता वाटण्या नाही झाल्या, बरोबर का नाही? मग मी काय इथं राहू? तुमच्या सगळे धुणं धुवायला राहू मी इथं? हा त्याला का नाही आणत तुम्ही? वहिनी तुमच्यावर विश्वास होता माझा. विश्वास? अहो मोठी मी आहे का ती आहे? ती मोठी आहे ना. मग तिने अख्खं घर सांभाळायला पाहिजे ना. पण हा तुम्ही ना तुमची भाषा जी आहे ना आता जी बोलताय ना तुम्ही बरं का ही तुमचा रुद्र अवतार जो आहे ना हे दुर्गा अवतार हे दाखवू नका तुम्ही. का नको तुमच्यावर दाखवू? तुमच्यावर विश्वास आहे माझा आणि तुम्ही ना विश्वासाला तडा देते. नाही नाही मला माहित मी एक अंदाज केला का तुम्ही माझ्या आईला सांभाळशाल. ऐका मी तुमच्या आईला काय तुम्हाला सगळ्यांना सांभाळायला तयार आहे. फक्त माझ्या वाटणं कर बस. मला वाटतं हिच्या आईचा फोन झाला असणार ए आहे. दादा 100%. ये फोन दे बरं. कशाला? दे फोन दे. आईना सांगितलं असं. आईना कान भरले असते ना. हा ती गेली तू कशाला थांबती? बरोबर आहे ना, बरोबर आहे. त्यांच्या आई त्यांचे कान भरतात हॅलो? म्हणून कशी गेली ती? थांबा ना आता फोन लावलाय काय? हॅलो बाबूराव. म्हटलं अर्जंट आहे ना आमच्या घरी या. ती थोड्याशा वाटण्या करायचे. हा ते म्हातारा काय दुसऱ्याचं कोणाचं ऐकायचं नाही आणि म्हातारी बी ऐकायची नाही. तुम्ही या आणि तेवढं तुमच्या हाताने द्यावर करून क्लिअर. आजच करायचं का? आज म्हणजे आता लगेच या भाऊ. नाही तर आमच्या घरात नदी का मग जाळ व्हायला बसलं मोठं. बरं एक हे वहिनी विश्वास होता. वहिनी सुद्धा तडा दिला त्याला म्हणा हागत असला तर धुवायला इडे ये भाऊ बाबूराव. हा बोल ना काय बाबा अरे लय डोक्याला शीन झाला. हागत असला तर इडे धुवायला ये. रडू नको काय रडू नको आलो आलो जेवत असतो हात धुवायला द्या. रडू नका रडू नका रडू नको. लय टेन्शन आलंय मला विशाल. मी सांभाळेन तुला. गोरी पानं घरात घाण. हो तुम्ही गबसा मग कशाला करून आणली इथं? हा तेव्हा तर लय वाट बघितलं मला. तेव्हा लय चांगली वाटली, आता वाईट वाटायला लागली. बाबूराव तेव्हा काही करा आमचा न्याय निवाडा करून द्या तुम्ही. काय झालं काय हे एवढं? काय काय जे काय
अरे, झालं काय पण या बा माझी बायको होती ना बर. हा माझी बायको म्हणे वेगळं निघायचं. मी म्हणलं घर फुटू नये म्हणून मी म्हणलं 2 महिने माहेरी जाईल, माहेरी राहील, हाऊस होईल, परत थोबाड घेऊन येईल हा बरोबर म्हणून मी माझ्या बायकोला काढून दिलं बरं का. बरोबर गाठ्यापेक्षा हा वहिनी तिची चाल धरली. हे बघा मी तुमची बायको बोलली ह्यांना पण सांभाळायचं नाही तसं मी अजून पण भक्कम आहे माझ्या सासू सासऱ्यांना सांभाळायला. अरे, मग रानात काम करणार देतो नावर करू. हा मी काय करण मी गाड्यांना ठेवून बाहेरना ठेवून मी का जाईल. तो घरचे ते का काम करायला तुमच्या घरचे आहेत ना मग माझ्या घरचं काढायचं नाही समजलं त्यांच्या ना. नावावर जमीन आहे. हा. ए बाबा दाब रे हिला. एक गुंठा नाही देणार. या गुंठा नका देऊ मी पण इथं 1 मिनिट नाही थांबणार मग. निघ बाई, म्हणलं तुला, निघ म्हणलं. हा तुम्हाला तर ए, गरजच बाई, नाही हो ए. माझी. निघ. अरे कामून माजल्यावानी करी सुटलाय सुवास तू ग एवढं बस काय ना. घ्यायचं त्यांचं? म्हणजे ही तर माझ्या नावावर जमीन नाही अजून आणि ही म्हणती वाटणे माझ्या काय नावावर. वागली गावात हा? आयुष्यभर ना तुम्ही तुमच्या बापाचेच कपडे धुवा समजलं ना. धुवा. हा धुवा त्याच ह्याच्यात तुम्ही ए, समजलं सुनबाई, ना. तुला वाईट निघायचंय का मला वायली नाही राहायचं पण मला वाटणं पाहिजे. तो भाऊ धुतो का तो बापाचे कपडे? हा आमच्या घरचे नाही धुवत. ए, बरं, ए, आमच्या ए, घरच्यांनी ए, असं नाही माझ्या बापाने असं नाही केलेलं. मलेच कपडे. मला काय बोलावले मी बाबराव आहे बा तुम्हाला मी जाऊ सांगतो मी तुम्हाला मी सांगतो बा काय आमचं कोणी बोलली तुम्हाला? आमचं तो बाहेर पोर केलता तेव्हा. ना तू आई बोलली ना रडली फोनवर बरं का ऐका ना हे बा आमचं आहे ना आमचं दोघा भावाची सांगड आहे बरं का. बर हा, आमचं दोघं भावाचं एकमेकाला वेगळं निघायची इच्छा नाहीये. हा आमच्या आईला सोडून आमची राहायची बी इच्छा बरोबर नाहीये. पण आता यांच्यामुळं मी मागच्या खोलीत राहीन. हा. मी राहायला तयार आहे माझ्या बरं बायकोला चालेल घेऊन घर राहीन. एकच आहे तुमच्या हा पण पाठीमागं आहे 2 जमिनीत एकर. वाटे बिटे होणार नाही. जमिनीत या दोघींनी बी जमिनीत यायचं नाही. बर का म्हणजे आम्हाला काय आम्ही काय घर बघून आलोय का आम्ही तुमची जागा बघून आलेलोय समजलं. जमिनीची पण वाटण्या झाल्या पाहिजे मला जमीन पण पाहिजे. तिथं जा जमिनीत राहा. हा, ऐका ना. मी तिथं काय पण करा ना तुम्हाला काय करायचंय. मी काय म्हणतो ऐका ना 2 मिनिट ऐका ना तुम्ही शेतात कामच करू नका ना. मग तरी अहो मला काम करायचंच नाहीये पण जागा तर मला नाही, पाहिजे नाही, ना माझी नाही. माझी. बरं मी काय म्हणतोय, मला बोलवलंय तुम्ही माले 2 शब्द ऐकशाल का हा बोला. बरं हा बा, ऐका गाजराबाई आता पिकल्या झाडाचा पान आहे हे कधी गळणारच आहे. याला काय मिठे मारण्यात मजा राहिले का आता नाही यांना सांगा सांगा काय हे पाहतोय म्हणते खाली? हे म्हणते खाली मरूच तर वर वाटणार माहिती. नाही. अरे काय पाहतो मग मी काय तुला उराव नाहीच आहे काय जिवंत आहे तोवर वाटून काय तू आज जिवंत काय म्हणजे काल जाणून ठेवले तू मी याला तेच सांगते गावा देणार रे बाबूराव काय एकूण कुदू राहिले ते पारण काय कुठं राहिले? त्या बायला पार खाली पाय त्यांना लावले उतारला ते वायले निघू राहिले आम्हाला या- दोघांना दिले टाकू यानं यांना आम्हाला किती दोघांना नाही उतारलंय? हे देतायत का काय? तो पाहिजे ना तो मला मारणी घातले काय? तू द्या नाव नाही खरा काय हे देणार? काय बोलले माहितीये हा, हा. का मी मरोज तर वाटणी करून देणार नाही. मी मेलो त्या दिवशी वाटण्या करायच्या. मेलेलं येणार आहे वरून स्वर्गातून वाटणं करायला. मग तर होणारच नाही तुमच्या अरे याच्या कोणा कोण पडतील ना सगळं हा का तू सांगणार आहे तिचं अरे तसं खा पुरतं देऊ थोडं काय रे थोडं थोडं थोडं. काय तेवढं आता तू पिकलाय पार काल ते करतो रे त्याला लई वेळेस सांगितलं मी नाही काय ऐकत करते ते. रे काहीतरी 2 वेळा काय? अटक केले हा? बरं का वाटायचं का 2 वेळा अटक केले 2 हा, वेळा. सांगा जर तिसऱ्या अटकला तुझा गेला मग काय करशील मी तर म्हणते तिसरा आत्ताच यावा आणि काय आत्ताच बोलते आई जावा काय बोल राहिली तू असं? मला हे त्यांना टेन्शनच कळलं सहन तुमचं व्हायना बाप काय करायचंय. माझ्या बापाला काय झालं बघ बरं तू सांग काय काय होणार आहे हा काय होणार आहे हा मेला तर मरून दे. ए पोरा काय करू ग नको मार वहिनी नको. मेला तर मरू तू वय का इकडं याला मार याला मार माझं तू इकडे वळ. तर तुम्हाला काय नाही वाटत मारायची का तू? याला मार याला मार. मग जाईना ना तो साधारण माझ्या बापाला मारती तू वावरासाठी वाटून देतो तुला बाबा, तोंड्या. शांत बस तू ना. तरी काल एवढा तोंड करी सुटला ए, तो ए, द्यायला त्याच्यावाला जाळ करणार तुम्ही त्याला दाबारा मराठी वाटतं ते काय माझ्या बापाची हा मग तुम्ही तुमच्या काका मला पण बोलायचं नाही. मी यांना कसं काय वाटून देईन फुकट यांना. तुम्ही नाही का आमच्या आई मग आम्हाला सुना करून कशाला मग मी देतो आणायचं ना. हा तुम्हाला नव्हतंच वाटायचं तर सुना करून आणायचं नव्हतं ना. तुम्हाला वाटणी करायला जमन का नाही तर तुमचं लगेच आता दावा घालायला एवढ्यापर्यंत आले तुम्ही काय करायचं मला सांगा तू बरं काय बेटा. ऐकू द्या बायकांचं तू घरच्याला नीट बोल बापाला सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश अरे पडला. बाई याच्यामुळे त्याची बायको गेली ना मग हा? त्या तो बिगर- भाऊजींच्या बिगर डोक्यात बायकोचा प्रकाश राहू राहिला पडला. ना. त्यांच्या पडल्या पण तुमच्या काय पडलं बायका नाही. आहे का नीट आमच्या बायकानं नीट आम्ही नाही ना बायका नाही ना नीट मग शोधा ना दुसऱ्या बायका मग हा ना हा जा- भेटतात का कोण हा हा? जाणं आहे ना हा जाणं 100 वेळा पुरा लोकांच्या बापावर दरवाजात पडला गेलं तेव्हा या कधी हा. कुठली भेटली हा जाणं आहे ना तुला सांगते तो नवरा पुरा तो बापा आईवर सासऱ्यावर त्याला पडला आईवर नाही तर झालाय. काय? हा हा? हा येतो माकून आणि तो अरे तो बाबा आला. दे रे करून दे ना करून अरे तो देतो पाया करून. पडते अरे दमत दर्शी देऊ राहिला म्हणला देतो ना करून देतो तर दमत दर्शी आवाज बरे बापाला आवाज आता मला बोलवलंय ना
आता त्याचा फैसला कर ते व्यवस्थित राहते तुमचे म्हातारपणात दिवस चांगले जातील ते तुमच्या पाहतील आजार दुखण्याला म्हातारी कोणाकडे राहणार थांब एक मी मिनिट सांभाळेन. तुला लाज आहे का काही म्हातारीची सुद्धा वाटणी करी हा? सुटला हा? मी याच्याकडे राहतो मोठ्या हा जा बाबा जा. मी दोघाला सांभाळतो तुम्ही कुठं जाऊ नका मी दोघाला नाही नाही मी ह्यांना सांभाळ एवढं त्यागलाय तू शांत बस ना आता. आता आपलं बोलणं झालं ना मी तुम्हाला सांभाळणार तिकडे पाठवा. हा तुला कामात मदत होईल ना माझ्या बोल. आईची मी आईला सांभाळते बरं. बोलणं ए, व्हायचं अरे नको मी म्हणून सांगतो. ते म्हातारं तोंड कर. आई तुला मदत करीन ना बाप नाही करणार ना मी सांगतो बरोबर थांबा बरं जमीन किती आहे? का बाय तू जर बाहेर येत असेल दहा बी. तर माझ्याकडे ये. 10 बिघे का आता ऐका अरे आई बापाला आवाज घाल अरे तुला काय करतो जाऊ दे मरू दे तू माझल्यावानी झालाय तू माझ्यावानी माझ्या नाहीच मी बरं आता ऐका त्या 2 शब्द मावले हा बरं 10 बिघे जमीन आहे ना हा. बरं 5 बिघे 10 बिघे जमीन एका जागी का नाही जागी बियांदातली माल लागत बरं बेंदा 5 बिघे का नाही नाही ती मला लागते अरे ती तुला मला काय लागते. तुला काम येतं का शेतीतलं मी त्या काय पण काढू ती मला लागते अरे 22 आहे ना तू कसं काय बोलत कशी करते हा नाहीच कळत तुला 22 कळत तुला ती बरोबर बोलत आहे काय ना बरोबर बोलते ए, हे पुरे काय अवघड आहे काय काय? ते ढेकलं नाही येत. ओ माय डोकं माझं नवरा डोक्यावर पडलेलं आहे. तिला द्या आणि बियांदातली माल द्या डोबीतली तिला देऊन टाक डोबीतला येईल की देऊ का 5 हा तिथं डुबते डुबीत जाऊन बरं डोबीतला येईल तुम्ही 5 बिघे डोबा. आणि बेंदाचा तुला का हा बियांदातला माल तुला 5 बिघे बरोबर झाले 10 बिघे जमीन म्हाताऱ्या- हा की काय वाटायला बोला पटकन म्हाताऱ्याला काय आणखीन हे घर आहे हा. या घरामध्ये अर्धी साईड माल बर दे बर तू मागून राहतो का पुढून राहतो बोल पटकन मी पुढून राहणार साईड हा, तू पुढून आहे का हा, मी हा, तू पुढून राह तू मागून राह जा पुढं. संडास बाथरूम किती तिला हा एकच आहे पण त्याला पाईप लावून 2 करून घेऊ नाही नाही ते तुम्ही सेपरेट बांधायचं अरे ते काय बांधायला- काय ते भांडण बांधायला नका करू, भांडण नका करू. एकत्रित खर्च करावा लागेल मी एक करा नाही 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 आमचं आता मी पुढची साईड घेतली ना मग तिथं आहे तुम्ही तुमचं तिकडे बांधा नाही तर आता- काय पण करा बरं बाहेर. माने बी पैसे द्या त्याला ते म्हैस आता ती म्हैस कापायची का बांधून द्या मला होय म्हैस कापायची अगं बाई त्यांच्या वाल्या भाऊ 4 दिवस त्यांना हागू दे एक काम कर हा. तू त्या म्हशीला तू चारा घाल हे दूध काढीत ये जमन का बर अर्धा हिस्सा नाही नाही केलं तुम्ही चारा घाला मी हा. दूध काढते तेवढंच लागत आहे तर तुला थाळा थांबा दर्शनी का बरं अजून काय वाटायला बोला पटकन यांच्या झाल्या वाट जनावर एक काम किती करा माय 2 तुकडे करा जनावरं- एक किलो त्या तुकडा आणि एक याला द्या थांब रे भाऊ थांब रे त्या तुम्हाला नाही मागणार हा या बा, ऐका अजून आहे ना दुसरं काही नाही शेळ्या बाकऱ्या सारे केले हा. बरं का म्हशीने आमच्या बर बॅलन्स किती बँक बॅलन्स बॅलन्स आता या म्हाताऱ्याला हा किती आहे रे पैसे माझ्याकडे काय नाही पैसे कायचे राहिले ह्यांच्याकडे काय फुल गाजराबाई किती? किती पैसे? आपल्याला त्यांना कधी हिशोब दाखवेल नाही. नाही आपल्याला काहीच माहित नाही काहीच नाही का बरोबर बापाच्या कर्ज वयानं गेला कर्ज हा किती माणूस. कर्ज आहे 50,000 कर्ज 50,000 का 25, ए, 50,000 पाहो. हा 50,000 नाही येतो. ते मी मला भरील. वाटा नको नी, कर्ज नको काय? मी भरील कर्ज किती 50 एक मिनिट थांबा जास्त मी भरील जास्त ए भाऊ, 50? भाऊ, 2 सुहास, लाख दम काढतो 2 लाख मी भरील कर्ज मी अख्खं भरितो हा. तिच्या अंगावर जेवढं सोनं आहे तेवढं मला द्या अय, अरे मग तुला मामी एकट्याला नाही कसं काय काय, देते? कशासाठी तुला आलं? एकट्याला कसं माझ्या काय बायकोचं देते? कसं त्याला काय? लागलं का? आणि तुझ्या बायकोचं माझ्या बायकोला दे मग तुझ्या बायकोचं मला दे माझ्या बायकोच तू घे का आता का बोलायला लागले तिने- बोला की हा अरे काय मंगळसूत्रच द्या गळ्यात. अरे आईचा आजपर्यंत बांधला एक तो काळा आईचा माणूस बांधला टाकलाय. कधी तो काय घेतलं का सोन्याचं मला पवार बाई तुला नाही बांधला हा. का? मंगळसूत्र तुला नाही बांधला ए बाई ते आईचे नाही मा डागांवर काय कोणाचा अधिकार नाही मी हा. उपत्यात कामाला जाऊन डाग करेल हा, कांदे लावायला जायची पाठ हा. पाठ आपल्याला काय टेन्शन नाही मी याला म्हाताऱ्याला सांभाळेल आमच्या पण म्हाताऱ्याला बाऱ्याचं काम करावं लागल दिसलं का तर म्हातारा सांभाळेल मी ते तुम्ही ठरवायचं ते- ते- नाही तर मी आश्रमात नेऊन घालीन आपल्याकडे काहीच काम नाही तुम्ही त्याला आश्रमात नेऊन ओ, सोडा. नाही, तुम्ही त्यांना आधीच तिकडे बसवून जाऊ ठेवलं दे. होतं. आत्या बाबराव, एवढे पोरे काढून एवढे मोठे लिहून मला दारे उभी करते म्हणजे ओ मला सगळं गडी थांबा केलं ते. सगळं थांबा तुम्ही तिकडे जायचं मी तुम्हाला सांभाळणार नाही आत्या मी तुम्हाला सांभाळन तुम्ही काही काम नका करू तुम्ही बसून खा मी तुमचे रोज पाय दाबल हात बरं, दाबल पहिलं पण बस जाग झाल्या, तुमच्या घरी गेली, दागिन्यांचा घरी. पूर्ण हक्क माझा असेल बरं हा, जा, जा, गळ्यात जा. आपलं पाहिजे बरं झालं हे झालं सांभाळायला तयार राहायला ऐ तू बापाला सांभाळ बाई अशी मला जर लेख बाळ ए, असती तर गजरी, मला कालाही गजरी. दिवस आले यार. ए, असं रडत असते काय आता रडायची वेळ आहे आता नवरा गेला काय हे? दिवस असं काय रडत असते नवरा गेला काय उलट चांगलं झालं अलग झालं डोळ्याने पाहतील 2 पोरं अलग अलग राहते व्यवस्थित सुना मुला हे? त्यांना कधी त्रास नाही होऊन देणार पण मी ह्यांना तो सांभाळणार. नवरा तुटला केला आता तो आपण का तुम्ही माझ्या संसाराचं वाटू केले तुम्ही माझ्या नवऱ्याला सगळं भिंगून टाकलंय तो माझं होतच नाहीये हो. हा छान, नीट बोल हा. नीट बोल बोट हाता घालून काय- काढ. अरे तू काय करवायचा पुरीला बोट तोडून टाकीचं बोट हाता घालून हा, काढ. तुम्ही तर बोल नका तुमच्या बायकोला सांभाळा पहिलं मला बोलायला मला तर बोट लागले नाही करायचं, हा. मी बोलतोय ना तू हा ना शांत बस. मी तुमची बोल. बायको गेली तिकडे पळून हे बघ दीड दिवसात आली हा. शाळेत हे बघ, माझ्या बायकोला बोलायला हक्क नाही तो तुझ्या बायकोला बोल. नाही दीड दिवसात येऊन लय सांगितलं गावात तू लय शांत गावात बस रे. सुना मुलं पाहिले तिला काही बोलू नको तुमच्या खाली गाड बोट तोडून तुम्ही माझं बोट तोडणार तुम्ही शांत बस ना मी बोलतोय त्याला
त्यांनी एवढं करायला आले ना ते करून द्या. काय आता करू राहिले ना तुम्ही? काय ऐकायला घ्या ती दुरी घ्या तुम्ही मोजायला कायला भांडत आहे? दोरी घ्या आता मोजा काय काय मोजायचं? ते जमीन 5 बिघेच सांगू काय दे ना. दोरीने मोजता येतं काय? ते घ्या मग. ब्याजाची त्याला दिली, डोबेची तुम्हाला हे दिली. असं नाही भोंगळा कारभार नाही. हा? म्हाताऱ्याला आता त्यात अंगठ्या द्यायला जायला हा. लावा. हा नाव करून दे त्यांच्या हा, लगेच. आणता, तुम्ही तोडे. सांगा चला. बरं मी येतो. आणता, तोडे. गाजराबाई, तू झालं ना वाटलं आता? मला नको सगळं आता काय राहिलं का? मला नको काही आपलं आता बोलूच नका नको घेऊ, तो माझं तिकडच नाव जाळ कर करा. हा ना त्याच्या करता मी हा बाजूला केलाय. तो आम्हाला जाळी ना तिकडच कर आता तू बारे दे अरे. नाही तर तिकडे लोकांका सालाणार आहे बसला माझ्या डोळ्यात बोट घाल मी मी काय जमलं करतो? नाही याला. हा मा नावच घेऊ नको तू तुमचा भाऊ बघा कसं तुमच्या याच्या- मागून याच्या करायला पै- लागलाय आणि तुम्ही इथंच आहे अजून बसा याच्या- खालीच अय. नंतर कळन अरे सगळं काय तोंड आहे तुला. हा गप्रा जाय थोडी ऐकून घ्यायची क्षमता ठेव ना. हे बाड 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 हा? बाडबाड बाडबाड करते नाही ती कोंबडीवाली काय 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 करीत. खापराचा असतात फोटो गेला असतात तोंड तो मग हा फुटून द्या तुमचं सांभाळ पहिलं माझं फोडतंय ये चाललं म्हातारा आहे ना ये म्हातारा जवळ याच्या हातपाय चालतील तवर ठेवीन नाही तर याला मी सरळ डायरेक्ट याच्यात पंचवटी मध्ये नेल आणि याला भीक मागायला लावेन मी. हम्म. हा यांनी पक्का अरे काय डोक्यात तुला फिरवलं. याच्या काय? पाय याच्या पाय माझी बायको गेली. म्हणजे हा काय मानला होता का? बघा तुम्हाला एवढं वाटतंय की ह्यांच्यामुळे तुमची बायको गेली माझ्या नवऱ्याला हाय का मला म्हणतात जाईल तू अजून हा, याच्या पाय माझी बायको गेली. कोणा थांबा गा आता कोणा तो पोरे काढले मला मग पीक मागायला येते कोणा म्या माहीत जमीन वाटून म्या काढली. खाऊन आणि मावस ते. पोरं म्या काढले तुम्ही काय केलं अरे तो एवढ्या दिवसात जर त्यांच्या वाटण्या करून दिल्या असत्या तू हाताने हलका पाडला आणि तो माई हाड केली आता तुला शेवट तो एवढं लावून धरलं तर तुला काय झालं काय अरे बरं भाऊ. तुला भेटलं काय तुला आता बाऱ्या उभं केलं आणि तू मला काय राहिलं म्हणतो ना आता आणि तू मला काय म्हणतो तो बारी पोरं काढून ठेवले मग कुठून मी पार्सल आणले होते काय अरे पण दोघांचे आहे हा? एका हाताने टाळी नाही तो वाजत. कसं एकाला अंगाशी आणि एकाला जांगाशी धरलं जाय आता बारी दे तुला म्हातारपणा जेवानी आली तुला लावून धरायचं होतं ना ते पुरे वसुलीच करणार आहे. हा हा. बरं आहे भाऊ, तू मोठा आहे एवढ्यात तू माहिती वसुली ना. वसुली होणारच. चल आणि मी पाय आता कशी चला. पालगाव बसून खाते हा. हो गाजराबाई चला नाव करून घेऊ चला लगेच. घ्या हा, नाव चला करून चला तुम्हाला यायचं तर या नाही तर बसा इथंच ए बरं चल रे. मला नको काय त्यांना कशाला बोलावता त्यांना काय नकोय विचार करा ना विचार करा ह्यांना बसून द्या बरं, चालतंय त्या ना, घरात आपण- बसतील भांडी कुंडी घासत आयुष्यभर नंतर घाल ना विचार करा नावर माझ्या हा बायकोच्या करणारच आहे हा, लय मी अक्कल तुला हा हेच मला तुला हाताकडूनच काढावं लागत तुम्ही बसा ना घरात श्याम भरपूर राहील. बस बस